आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदियात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मेळाव्याला संबोधित करीत मार्गदर्शन केलं। तर यावेळी कार्यकर्त्यांनी माजी आमदार राजेंद्र जैन यांना महायुतीच्या वतीने राष्ट्रवादीच्या गडाळ चिन्हावर गोंदिया विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। तर यावर खासदार प्रफुल्ल पटेलांना विचारणा केली असता अजून आमचे काही ठरलं नाही, मात्र कार्यकर्त्यांनी जी मागणी केली आहे त्यावर आम्ही नक्की विचार करणार असल्याचं खासदार पटेल म्हणाले। तर आयोजित कार्यकर्ता संमेलनात कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गोंदिया विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी माजी आमदार राजेंद्र जैन यांना द्यावी अशी मागणी केली आहे। तर यावर कार्यकर्ते काय म्हणालेत आणि राजेंद्र जैन काय म्हणालेत पाहूया। तर हा कार्यकर्ता मेळावा गोंदिया विधानसभेच्या जागेला घेऊन ठेवण्यात आला असून गोंदिया शहर तसंच ग्रामीण भागातील नेते तसंच कार्यकर्त्यांनी हजेरी लावत येणारी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी या संमेलनातून व्यक्त केली आहे। गोंदिया विधानसभेच्या जागेचा तिढा येत्या 5 ते 10 दिवसात सुटेल असा प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली असून पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी संवाद साधून नंतरची आपण ठरविणार असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना सांगितलं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते त्यांची ऐकतात आणि आज जे भावना होती, जे सर्व मनची जे बात होती, ते सर्व कार्यकर्त्यांनी माननीय खासदार आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेबाला सांगितली आहे आणि जे काही म्हणायचं आहे त्यांनी व्यक्तिगत आणि सर्व कार्यकर्त्यांना एक जोश दिला आहे, एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह आलेला आहे आणि त्यांना जे म्हणायचं होता ते त्यांनी सांगितलं आहे आणि याच्या नंतरची जी गोष्ट आहे तुम्ही त्यांना विचारा। काय सांगाल, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी बैठक होती, त्यांनी आपल्या मन की बात या ठिकाणी ठेवलेली आहे, काय आपण विचार करणार आहात? आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोंदिया जिल्ह्याचे आणि खास करून तालुक्याचे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे सर्व सहकारी भेटले। स्वाभाविक आहे, त्यांची इच्छा आहे की आम्ही ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढावी आणि हे आमचं पण काम आहे की त्यांची जी भावना आहे ती ऐकून घ्यावी। तसंच त्या लोकांनी सगळ्यांनी मला सूचनाही केली आहे। मी त्यांना सांगितलं आहे की आपण एक महायुतीमध्ये सगळे 3 पक्ष एकत्र आलेले आहोत, एकमेकांना जागा काहीतरी कमी जास्त द्याव्याच लागणार आहे। गोंदियाच्या विधानसभेची जागा अजून अधिकृतपणे आम्ही कोणाला जाईल असं ठरवलेलं नाही। चर्चा 2, 4, 5, 10 दिवसामध्ये जेव्हा संपेल तेव्हा कळेल, त्याच्यानंतर परत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर बसू। या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक होती, लाडक्या बहिणींची जी मन की बात आहे ते प्रफुल्लभाई ऐकणार, काय मागणी केलेली आहे आपण प्रफुल्लभाईकडे? बरोबर आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये आज आदरणीय आमचे नेते आदरणीय प्रफुल्लभाईजी पटेल यांच्या हे इथे उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या लाडक्या सगळ्या बहिणींची एकच आहे विनंती की यावर्षी या रेजिमला गोंदिया विधानसभेमध्ये आमचे राष्ट्रवादी पक्षामधूनच उभे झाले पाहिजे, आमच्या राष्ट्रवादी पक्षालाच त्यांनी दिलं पाहिजे तिकीट, अशी आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची विनंती आहे साहेबांजवळ। काय आश्वासन दिलं आहे? साहेबांनी म्हटलं येणारा वेळ महायुतीची सरकार आहे तरीसुद्धा आपण राष्ट्रवादी पक्षालाच समर्थन आहे आणि करू असं त्यांचं मान्यता आहे। लाडक्या बहिणीची इच्छा, लाडकी बहिणीची उमेदवाराची एक लाडक्या भावाची उमेदवाराची इच्छा आहे। लाडकी बहीण किंवा भाऊ त्याचं हे मान्य ठेवत नाही, पण काम करणारा व्यक्ती आमचा एक म्हणजे तटस्थ पाहिजे की आमच्या सगळ्या बहिणींची सगळे मांग पूर्ण करता त्यांना आली पाहिजे, एवढीच विनंती सांगितलं आहे की याच्यामध्ये बहीण असो भाऊ असं काही नहीं। ऐसी आपने डिमांड की है आज के सभा में, क्या बताएंगे इसके बारे में? देखो भैया के काम 40 वर्षों से इस गोंदिया विधानसभा में भंडारा जिले में काम उनका सतत रहा है और अभी हमारे जितने भी पदाधिकारी कार्यकर्ता जो भी मुख्य हमारे लोग हैं उनकी सबकी मांगे हैं कि इस बार राजू भैया को आमदार की टिकट देना चाहिए और हम लोग सक्षम हैं। इस चुनाव में अगर प्रफुल्ल भाई ने हमको यहाँ की विधानसभा की टिकट दिए तो निश्चित रूप से हम इस शहर से इतना ज़्यादा लीड दिलाएंगे, नहीं तो हम राजकारण छोड़ देंगे। एक दूसरी चीज़, राजू भैया के कामों को निस्वार्थ सेवा रहती है। अभी जो भी प्रतिनिधि आता है यहाँ वो पावड़ा और कुदाल से ही घिसता है। अपने गोंदिया शहर के जो मतदाता है उनको ये समझ में नहीं आती है
कि इन लोग प्रतिनिधि बनने के बाद इस शहर को आप देख लो, कहीं पे भी शहर में कोई सुंदरता नहीं है। जो भी काम चल रहे हैं सब, अब मैं खुला बोल देता हूँ, 15% और 20% में पूरी गोंदिया शहर में काम चालू है। अब आप मुझे बताइए कि 20% और 15% में अगर इन लोग काम बेचेंगे तो आप इस शहर में काम की जो क्वालिटी है वो कहाँ से तय होगी, आप बताइए। और हमारे प्रफुल्ल भाई और राजू भैया के माध्यम से जितने भी काम हम लोग करते हैं, ईमानदारी से करते हैं और अच्छा काम करने का प्रयास करते हैं हम लोग। धन्यवाद। गोंदिया विधानसभा में लगभग करोड़ों रुपए के भूमि पूजन के बोर्ड दिख रहे हैं, ऐसा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।